अरे आज तुमचा भाऊ कोणची गाडी घ्यायसाठी आला हे पाहासाठी ब्लॉग शॉर्ट लोक पहा. तर आज सकाळी आपल्याला जाणं होतं भाऊ गाडी घ्यायसाठी. आता गाडी घ्यायसाठी कुठे जाणं होतं? आपल्याला जाणं होतं भाऊ बुलढाणा. पण बुलढाण्याला जायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात पहिले येणं होतं भाऊ नांदुऱ्याले. कारण की आपल्याला सगळ्यात पहिले काढणं होतं भाऊ बँकेमधून पैसे. तशी तर आपल्याला बँकेच्या अंदर जायची काही गरज नाही, कारण की आपला भाऊ तर पहिले चेल होता बँकेमध्ये. त्याच्या बाद पैसे गिसे काढल्यावर मग जाणं होतं भाऊ आपल्याला हार घ्यायसाठी. आणि हार तर आपल्याला भाऊ नांदुरामधूनच नेणं होता, कारण की आपल्याला मागच्या बारीने आपल्या 4 व्हीलर साठी आपल्याला हार नाही भेटलता. आता तर म्हटलं आपलं काम असं आहे की भूक नसो पण शिदोरी असो. मग त्याच्या बाद आलो आम्ही भाऊ हारवाल्या जो आल्यावर हारवाल्याला भाऊ सगळ्यात भारी हार शिव्या सांगला, कारण की आपली गाडी बी सगळ्यात भारी होती. सगळ्यात भाऊ टॉप लेवलचा हार घेतल्यावर मग निघलो भाऊ आम्ही बुलढाणा जायसाठी. पण जाता जाता आपल्याला भाऊ भूक लागल तिथं मोताळामध्ये थांबलो, पण नाश्ता घेतला मारून. कसं नाश्ता गिष्टा मारल्यावर म्हटलं हा 10 किलोमीटरचा म्हटलं घाट म्हटलं पार करायला म्हटलं जास्त टाइम नाही लागत. मग काय भाऊ असं बोलत चालत डायरेक्ट पुरा रस्ता आम्ही 10 किलोमीटरचा असंच टाकला काटून. आणि बुलढाण्याच्या अंधारात जायच्या अगोदर आपल्याला भाऊ टर्न माना लागला, कारण की आपलं शोरूम भाऊ बुलढाण्याच्या बाहेरच होतं. मग त्याच्या बाद आपण येऊन पोचलो बघ केटीएम शोरूम जो आहे. मग शोरूम जो आल्यावर चला म्हटलं बापा पहिले पाहू द्या म्हटलं कोणची गाडी आहे आपली. तर अंदर आल्यावर पाहिला भाऊ आपण हा अंदरचा माहोल. अरे बापा म्हटलं हेच तर आपले म्हटलं ड्रीम बाईक आहे म्हटलं. आणि ह्या होत्या भाऊ आपल्या गाडीच्या चाब्या. आपल्या गाडीच्या चाब्या गिब्या भेटल्या आणि फुल पेमेंट टाकले आपण करून. बंद पेमेंट गिमेंट झाल्यावर शोरूम वाले म्हणतात की जराकभर तुम्हाला बसा लागेल, कारण की तुमच्या गाडीची म्हणत पासिंग व्हायची राहिला. अर्धा 1 घंटा बाद झाली रे भाऊ आपल्या गाडीची पासिंग. आणि आली रे बा म्हटलं आपली ड्रीम बाईक म्हटलं आपल्या जवळ. मग शोरूम मध्येच आपण केलं ना बा आपलं डायरेक्ट फुल सेलिब्रेशन. अडोलं सेलिब्रेशन झाल्यावर मग निघलो बा आम्ही घरी जायसाठी. पेट्रोल पंपावर आला पहिल्या गाडीमध्ये इंधन घेतलं टाकून. इंधन टाकल्यावर मग निघलो आम्ही घरी जायसाठी. चला मग आजच्यासाठी एवढंच. मग लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. याच्या पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी आपल्याला लवकर फॉलो घ्या करून.